जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पॅनल नंबर 9 मध्ये मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटपचा शिबिर ठेवण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये नागरिकांनी उत्सुक असं उपस्थिती दर्शवली। 500 ते 600 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। मोफत चष्मे सुद्धा आपण वाटप केले। तर जिजाऊ संस्था ही गेल्या 17 ते 18 वर्षापासून सामाजिक तसेच शैक्षणिक कार्य तसं आरोग्य सेवाही देतच असते। आज या शिबिराला आमचे मोठे बंधू प्रशांत माळी उपस्थित राहिले। त्यानंतर 2 शब्द त्यांनी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था आपण बघितलं ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय सर्वांना घेऊन चालणारी संस्था आहे। सांबरे साहेब आमचे तर प्रेरणास्थान आहे। त्यांच्या त्या मोनिकाताई त्यांच्यासोबत काम करतात, चिरंजीव काम करतात आणि खास करून ज्या मल्हारनगर विभागामध्ये आम्ही लहानपणापासून काम करतो आणि योगायोग आमच्या विभागाचं भाग्य आहे की विभागात कल्याण पश्चिम विभागात एक शहर अध्यक्ष गणेश गायके राहतात। त्यांनी मला परवा फोन केला की असं लोकांच्या हितासाठी एक आरोग्य शिबिर लावलेलं आहे। मी आज इथे आरोग्य शिबिरला आलो। 350 ते 400 लोकांनी इथला लाभ घेतला। बघा कसं असतं की राजकीय पक्ष असो, संघटना असो, संस्था असो, त्याच्या माध्यमातून लोकांचा विकास होतोय, लोकांचं हित होतंय। आम्ही कुठेही असं राजकारण न बघता इथे आम्ही प्रामाणिकपणे आमच्या बंधू असतील, मित्र असतील, इथे पुढे त्यांच्या पाठीशी उभं राहतो जेणेकरून लोकांचा विकास झाला पाहिजे। म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने कुठेतरी त्याचा जनतेला लाभ भेटो। आणि गणेशजीचं मी अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की तुझ्यासारखे तरुण कार्यकर्ता जेव्हा या शहराला लाभतो, विभागाला लाभतो आणि प्रामाणिकपणे तुझ्या इथे निस्वार्थी सेवा घडते, तुझ्या आयुष्यातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा या क्षणी लोकांच्या आशीर्वाद तुला लाभो या शुभेच्छा येतो। नागरिकांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो की असं तुम्ही एखाद्या तरुणाच्या मागे उभा राहा, सेवेची सगळी लाभ घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।